दादा इष्टी गेली का हो? नाही लगा 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 आपल्याला पोचायचं लवकर. इष्टी कधी यायची? बसतो तर पिंगरी इकडं कुठं. एक वेळ माझा राडवं गेलेलं बरं, पण पिंगरी नको. देवा पिंगरीला तिकडलं तिकडं कटव तेवढं. काय बघतोय हो तिकडं? देवा कशाला पाठवलं याला? जाऊ दे. अरे राजा, मी पण चालली तालुक्याच्या गावाला. चला आपण दोघं जाऊ. मग जा तू तालुक्यात गावाला. आता माझं काम होत नाही. माझं राडवं आलंय ना एवढं मोठं. ए मांजर कोणाला म्हणलास रे? तुलाच की, मग कोणाला म्हणू? मी आहे माझार. तुझं तोंड बघ कुत्र्यावानी आहे. पिंगरे आता लय झालं बरं का. चापतीत पाणी तुला. हलतो तू तिकडं. गावात माझं राडवं आलंय. परत आली येऊ नकोस. जा की आता. लगा शाळेला कोण चालले? लगा निले वाटतं. ए निले, अरे काय शाळेला निघालायचं काय? अरे शाळेला कामाला निघाले डोळा फुटले वीर. अरे पण एवढं काय वाईट लागलायस तू? अरे घरच्यांनी वैतवून शाळेला पाठवले. लगा पण तुला शाळेला का जाऊ वाटणार? ऑनलाईन क्लासची सवय लागल्या. कुठला मोबाईल फिवायला भेटतोय? लगा लगा बरोबर आहे याच. मोबाईलची सवय लागली ऑनलाईन अभ्यासाची. आता शाळेत बस वाटतं वितावा याला. जा जा शाळेला जा. ए तू थांब. ए मी कुठे शाळेला? अरे माझी शाळा झाली. अरे सोडे. अरे नक्की सोडायचं. अरे माझी झाली शाळा. अरे सोड. लगा शाळा नाही रे. मलाच न्यायला लागले शाळेत. आजी मला भाजी घ्यायची होती ग. अगं घे की मग. ही काय एवढी शिल्लक राहिली आहे? हे बघ भोपळा आहे, कोथमीर आहे, परत फुलवर आहे, कोबी आहे, लिंबू आहे. घे काय पाहिजे तुला? मेथीची भाजी नाही का ग? मेथी संपली अगं. होती पण संपली सगळी. आईला ठोकं का वाढलं? 100% ऋतू इथंच असणार आहे कुठेतरी. आला का? अरे इथंच आहे की. मेथीची भाजी पाहिजे होती. बरं जाऊ दे. मग- भोपळा कितीला आहे मग? हो भोपळा 20 रुपयाला. अगं घे की, चांगला आहे बघ, ताजा कावळा. घे 20 रुपयाला. चांगला आहे चांगला. काय बघती? काय भाजी घ्यायला लागल्या वाटत. आईला मी जाऊ कर. जाऊन बोलतोच. 20 रुपयाला. नाही नाही, अभिनय तो कधीच नाही. जातोच. तर अरे कुठे गेली? चला आज शाळेचा पहिला दिवस आणि या शाळेच्या पहिल्या दिवसासाठी मी तुमचं स्वागत करण्यासाठी तो उभा आहे. तुमचा उत्साह बघून मला बी खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला मी एक एक चॉकलेट देणार आणि तुमचं तोंड गोड करणार. पहिल्यांदा सर्वांनी शिस्त पाळा आणि शिस्तीने एकेकाने याचं. फर्स्ट ओबे दी ऑर्डर. डिसिप्लिन फार महत्वाची. चला तर मग. मी मोठी झाल्यावर डॉक्टर होणार. वा वा वा, डॉक्टर होणार का? अरे तू कोण होणार? फौजी. फौजी होणार? अरे वा वा वा, शाबास. अरे फौजी व्हायचं म्हणजे त्याला वाघाचं काळीज लागतं. आणि तुझी इच्छाशक्ती जर असेल तर तू नक्की फौजी बनशील. त्यासाठी शिस्त पाळली पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे आणि व्यायाम कर, तब्येत कमव आणि निश्चितपणानं
सैन्यात भरती हो. या बाल जवानासाठी मग आता तुला 2 चॉकलेट देणार मी, 2. चला, तू कोण होणार? मी नाही मोठं झाल्यावर लगीन करणार लगीन. लगीन करणार? लगीन तर सगळीच करायचे, पण आता लगीन होणं फार अवघड आहे बाबा. त्यासाठी खूप शाळा शिकावी लागेल, कुठला तरी जॉब मिळवावा लागेल, पैसे कमवावे लागतील. मग तू संसार काय कसा सुखाचा करणार? त्यासाठी खूप शाळा शिक, चांगली मन लावून शाळा शिक. लगीन तर होईच मग तुझं. तू कोण होणार? एरोस्टेज होणार. एरोस्टेज होणार? अरे वा 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 वा. वैमानिका विमानात बसणार म्हण की. वा वा. तू कोण होणार? मी मोठी झाल्यावर पायलट होणार. अरे वा, पायलट होणार. शाब्बास. मी मोठा झाल्यावर पोलीस होणार. पोलीस होणार? शाब्बास. चला, सांग, माझ्या भारताचे नागरिक आहेत, भावी नागरिक, भावी जवान. हा, तुला काय व्हायचंय पुढं? मी मोठी होऊन इंजिनियर बनणार. इंजिनियर बनणार? वा वा, छान. तू कोण होणार? मी मोठी होऊन डॉक्टर होणार. डॉक्टर होणार? शाब्बास, छान. तू कोण होणार? मी कलेक्टर होणार. कलेक्टर होणार? वा. अरे अरे, चॉकलेट, कलेक्टरला चॉकलेट पाहिजे ना. तू कोण होणार? IPS. IPS अधिकारी होणार? वा 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 वा, शाब्बास. तू कोण होणार? मी मोठी होऊन वकील होणार. वकील होणार? वा वा वा, छान. तू कोण होणार? मी मोठी होऊन शिक्षक होणार. शिक्षक होणार? वा वा, छान. मी मोठी होऊन पोलीस ऑफिसर होणार. पोलीस ऑफिसर होणार? काय छान. मी मोठी होऊन IPS ऑफिसर होणार. IPS ऑफिसर होणार? वा वा, छान. आमच्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. असे विद्यार्थी पाहिजे, असे जवान पाहिजेत. छान. अरे काय झालं? अरे राष्ट्रगीत चालू झालं, ऐकू येते का नाही तुला? होईल, आम्हाला कळलं ना. थांब. झालं लय वर्षांना राष्ट्रगीत ऐकलं शाळेचं. होईल का? चल. ए सोन्या, काय एवढ्या गडबडीने बोलवलंस? आलास रे, बस. काय बस? सोन्या पिल्ली एवढी होती, आता केवढी मोठी झाली ती. हाय चालली आता. अरे जुळणी, तुझं लागा आल्या आल्या तिकडच ध्यान मी. त्यासाठी नाही बोलवलं तुला. मग कशाला बोलवलं? अरे ते मला असती दिसलेली. कोणती? अरे ती रे ऋतू. आता जायला तरी एवढा लाजायला लागलाय सर. काय म्हटली? काय नाही, मी चाललेलो पोल्ट्रीवर आणि येताना वाटत ती भाजी घेत होती. असली भारी दिसत होती तुला सांगतो. मी पण म्हंटल आपण पण जाऊन भाजी घ्यायची. बस थोडं काय झालं मी सांगतो. तुला भाजी घेताना ती दिसली, तू पण ठरवलं आपण पण भाजी घ्यायची, म्हणून तू तिच्या पैसे गेलास. तिनं तुझ्याकडे बघितलं, तू तिच्याकडे बघितलं, तिनं तुझ्याकडे बघितलं, तू तिच्याकडे बघितलं. एकमेकाकडे बघून दोघं जणी लाजला. दोघांनी पाठीत हात घातला आणि एकच भाजी बाहेर काढली. मग तू म्हणला तू घे, ती तुला म्हणली तू घे, तू म्हणला तू घे, दुसरी घे तू. राज्य मध्येच पाचाकली. ए पोरांनो, एकच भाजी पिंडी राहिल्या, कोणाला घ्यायचंय ते घ्या आणि पैसे मला द्या. मग तू म्हणला तूच घे, मला राहू दे. मग तिनं भाजी तुझ्याकडनं घेतली, पिशवीत टाकली, तुझ्याकडे बघून आणली. थँक्यू. तू पण लाजून म्हणलास वेलकम वेलकम. तुम्ही दोघं एकमेकाकडे बघत होता, लाजत होता, एकमेकाकडे बघायचा, लाजायचा, खाली बघायचा. तेव्हाच ठरवलं आपला चान्स परत येणार नाही. ते जादूचे 3 शब्द बोलून टाकूया, लय भारी चान्स आहे. मग तू इकडे तिकडे बघून हळूच तिला म्हणला आय लव्ह यू.
ती लाजली अशीच लाजली आणि इकडे तिकडे बघून ती पण हळूच बोलली आय लव्ह यू आणि तिथनं पळा सुटली का नाही लगा माझ्या भावाला का काश ऐसा होता ऐसा होता म्हणजे अरे असंच झालंय की अरे कशाचं असं झालंय दावा नाही अरे काय बोलतोस काय मग झालं काय अरे झालं काय म्हणजे मी म्हंटल भाजी घ्यायचा हो आणि मी विचार करतो तोपर्यंत बघतोय तर तोपर्यंत गायब झाली गायब मग काय तर लगा उन्हाळा संपून पावसाळा ऋतू आला पण तुझा प्रेम ऋतू काय चालू होईना झालाय हे? मला कशाला एवढं तरी बोलवलंय जाती माझी मी अरे आला का वजीरा इथं कसं काय सोन्या काय दोघांचा भेद भेद ठरला काय मी सोनालीच म्हणते अरे कोंबड्या मोठ्या झाल्या त्या खऱ्या किती मागल्या वेळेवानी हा नाही ए. म्हणते अरे तुम्हाला काय बेताशिवाय काय दुसरं काय सुचत नाही काय सारखं करे की बेत करे की जुनी सोन्या अरे कोंबडी कत काय शिल्लक नाही बरं कोंबडी खात अरे नाही संपलंय सगळं संपलंय अरे मग माझ्या टायमाला कसं काय रे सगळं संपलेलं असतंय मी काय फुकट देतोय आपल्याला पैसे देतो का नाही कोंबडी खातात काय असेल ती आपण आता कोणाला दिले मला काय माहिती मला काय सांगून देत दावा अरे दिलं पण मला तेव्हा सांगितलं होतं कसं काय दिलं मग ही कोंबडी खत हो राजा भाऊ तुम्हाला काय खोटं वाटत असेल तर जाऊन बघा जावा आणि असलं तर न्या जावं घरी राहू दे पैसे पण द्याच अरे पण मी याच्या टायमाला तुझ्या ते काय कोंबड्या काय हागायच्या बंद करते काय त्यांनी सांग हागायला आणि मला टेलर एखादं ठेवायला सांगते मी का खोटं बोलतोय राजा भाऊ हा आता जर हागले असलेल्या तेवढंच गोळा करून न्या जाऊ ताण लागले मला लागा तुझं काय मध्ये ताण लागले सोन्या पाणी कुठं आहे होत नाही वाटत त्याची एकदा पाणी चला तिथं बाहेर झाडाखाली ठेवलं ए सोन्या मला पण ही परत तेवढं खाट ठेव बरं का बरं बघू चला अरे बाबळीच झालं अरे सुरेंद्र जायची का राहायच्या अरे काय नाही बस सुरेंद्र पाणी माहिती का येते मोठं टंडू बिंडू तुम्हाला का होत हा मी काय रेडीत रे अरे झाले काय अरे पिढी पाणी त्याला काय करतोस अरे चिमण्यासनी पाणी घालतोय प्याला पाणी पिते ते करा चिमण्या पाणी तरी पिती ती का म्हणजे माणसासनी ताण लागत्या आणि चिमण्यासनी लागत नाही सोन्या पुण्यात काम करतोस बरं का हे का मला एक आठवलं बरं का इथं बस ग चिमणे सोन्या घालतो चारा चारा खा पाणी पी आणि अरे तू जातील टाका तू व्यवस्थित बस इथं पहिलीच मी कविता तुला आता आठवली अरे ही जी बुद्धी असते त्याची नव लय खतरनाक काय बुद्धी याला सगळं आठवतं वाजा बुद्धी बघ ए वाजा अरे तुला काय ऐकू आलं का अरे शाळेची घंटा वाजते किती दिवसात ना ऐकली दिवसात नव वर्षात म्हण वर्षात दिवसात कुठं तवा आज पहिला दिवस आहे शाळेचा त्याच्यानं आठवलं अरे ती निल्या मागल्या आलेलं बारक सकाळी शाळेला चाललं होतं त्याला विचार की पाक तोंड पडलं होतं त्याच्या मनाचं नव्हतं शाळेला जायचं आणि लगा आपण होतो शाळेचा पहिला दिवस म्हणलं की 8 दिवस आधीच नाचून बसायचं आणि पहिल्या दिवशी आपण कसं जातो नक्की आठवतं का तुला वय वय लक्या ए लक्या अरे चाल की लवकर उशीर झाला शाळेला जरा वेळ लावती ती आला का रंगीला का पाहिजे अरे रंगीला आता लय रंगील झाला या आला का तवाच काल नाही उड्या मारत होत कापूया कापूया घे बस चल बरोबर चल चल शाळेला उशीर होतो या आवरच नाही मला आवरून बसला की आवरून बसली तू उशिरा आला चल तिकडे शाळा आहे तू कुठं चाललाय वैदिरे आता मी एक संकल्प केलाय संकल्प कुठला रे कुठला अरे आता बघ नाही रोज शाळेत जाणार मैदानात करणार आणि मोठं झालं की हेलिकॉप्टर घेणार हेलिकॉप्टर आणि ती काय गेला कशाला अरे हेलिकॉप्टर घेऊन मी कामाला जाणार हेलिकॉप्टर कामाला तुझी लागा
अरे माझं सोड, तू काय संकल्प केलाय नाही? मग काय मी पण संकल्प केलाय. काय मी पण रोज शाळेला जाणार, महिन्याला अभ्यास करणार, मोठा होणार, लगीन करणार आणि 2 पोराचा बाप होणार. म्हणजे तू शाळेला लगीन करायसाठी जाणार आहे? मग पुरगी बघा गेल्यावर पाहुणं पहिल्यांदा प्रश्न विचारत होती, पोराची शाळा किती झाल्या. करायला लागत तुझं. बरं चल, उशीर होतोय आपल्याला. होय होय चल, चल. बोलली वाटतं ओजा, तुझ्यामुळे उशीर झालाय बघ. माझ्यामुळे का तुझ्यामुळे? पुरगीवाणी नट्टापट्टा करत बसलाय, आवरायच नाही लवकर तुला. ओजा, ला टोपी मावली आणि सकाळ तांब्या फिरवला याच्यावर. आता गेलं अजून एकदा तांबे फिरव. आता मास्तर आपल्यावर तांबे फिरवल. चल मार खायची पळे आता ही. पाया और अरे पहिल्या दिवशी उशीर आलायस वय ही झाडो आणि मैदान सगळं झाडून मला दिसलं पाहिजे. होय होय मस्त. ओजा, तुझ्यामुळे झालं बघ सगळं. तुझ्यामुळे झाली, लवकर आला असत तर ही पळे आली असती का? होय होय मस्त. खाणीत अरे लोटाय सांगितलंय का भांडाय सांगितलंय तुम्हाला? लुटतोय लुटतोय. लोटून घ्या लवकर. हाजरी घेऊन येतो तर तोपर्यंत चकाचक झालं पाहिजे. मस्त मारलं. मस्त मारून हवं लवकर शाळेत बसायला जाऊन. मास्तर मारती मला येऊ. हो नाही मास्तर. मारायला लागलोय. आवरा लवकर मारू नका. होय होय ए मजा लोटची लवकर. काय लुटतोय या. बरीच वर्षे थायरॉइडची गोळी घेऊन देखील थायरॉइडचा त्रास कमी होत नाहीये का? तर थायरॉइडच्या त्रासापासून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. जय भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुण्यामध्ये 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी नवले ब्रिज जवळ नर्हे, पुणे. मोबाईल क्रमांक 91 75 74 34 54 73 87 34 34 77. पहिल्याला आठवणी वेगळ्या होत्या, पण मजा आताच शाळेचा पहिला दिवस असले की शिक्षक विद्यार्थ्यांचं स्वागत कसं करते ते? फूल देऊन, रांगोळी काढून, चॉकलेट देऊन. आणि आपल्या टायमाला आज शाळेत गेलं की मास्तर खराट टाकायचं आणि काय म्हणायचं, झाडा सगळी शाळा. दाटल्याशिवाय वर्गात यायचं नाही, नाहीतर असं कानावर चोपू बसायचं व्हायला का? अरे काय काय जण ऐक नाही, शाळेच्या पहिल्या दिवशी झाडायला लागतंय म्हणून शाळेत येत नव्हते आणि आली तर कुठे शाळेची माग असं वाकून बघायचं कोण कसं काय करतं त्याच्यावर मग जायचं, नाहीतर कोण जात नव्हतं तुझं माघारी फोन घरी. घराकडं. पण मास्तर पण डापर ते आपल्या बायलासाठी होतं बरं का. आणि आपल्याला शाळा लोटायला होती म्हणजे आपलं नशीब बरं का, कारण ते आपलंच घर आहे. आपलं घर आपण लुटतोय, आपली शाळा बी लुटलीच पाहिजे आपण. पण लागा ती आठवणी एकदम वाटत बरं का. तुला आठवते का राजा साव्या ना पदार्थ ना आपल्या वर्गात आलता ती. सांग ना कुठं 5व्या? अरे 5 वेळा काय 6 वेळा काय नागपात झालता का नाही. मास्तरनं कशी उचल बांगडी करून आणायला सांगितलं होतं आपल्याला. होय होय लगा आठवते का तुला? होय. संस्कार चव्हाण, अवनी दंडवते, मोनिका केंगार, कल्याणी जाधव, लखन पवार, हजर हजर. बाळासाहेब पाटील. हे वाज्या हजरी दे की. हजर मास्तर. बाळ्या झोपलास का काय? नाही नाही आहे की ती काय डोळं उघडायची बघा. पहिल्या दिवशी झोपायला राशवी आराम खोरा. हजरी येतोय राजेंद्र पोळ. मास्तर तो आला नाही, आम्ही येताना त्याला म्हंटल चल शाळेला, तर काय म्हटलं माहितीये का, शाळा सुटली आणि माझी पाठी पण फुटली. येत नाही म्हटलं जावा तुम्ही. बरं असं करा, तुम्ही जावा त्याला उचल बांगडी करून घेऊन या आणि त्या केंद्राला बी संघ घेऊन जावा. मला माहिती आहे कुठे खेळते ते. चल
ए मग बघा थांबा जरा वाईट राहिले नंबर पडायचं. हा या आता इकडं. मी पण धरला. अरे माझा पहिला नंबर आला. तुझा किती आहे? तिसरा. तुझा चौथा. तुझा दुसरा. चला बॅटिंग माझी पहिली. थांब थांब. 1 2 थांब. चल. किती 2 3 4 4 रन. पळ पळ पळ. येडायला का निवळ. पळ पळ पळ. अंदाज बॉल. अरे मी राहिली. नाही 3 रनावर का. चार 3 7 रना. थांब थांब दम खाऊ दे. थांब काय बॅटिंग अरे बॅटिंग मला करू दे. राहू दे मी खेळतो इथं. बऱ्याच ठेवून गेला आणि मस्त नेला इकडे वळ उठो तोर मारला होता. लय दुतला लगा. नुसतं असं का नाही कुतकं घालायचं पाठीच व्हायचं तर असं करायचं. नुसतं मग काय तर लागा. अंगावर तयारी चढली होती चांगली. आणि वाजा आताच्या पोरासनी शाळेत जायला स्कूल बस स्कूल व्हॅन आणि ती नसलं तर हाय बा शाळेत सोडायला जाते ती आणि त्यांच्या लगा डब्याला चांगलं चुंगलं घालून देते ती आणि आपल्या वेळेला भात काकूच करून देते ना का. सुकडे होय लागा लगा कसली सुकडे तर मला असली आवडत होती. मी लागा पुढे चुरून घरी जाणायचं. पुन्हा झाले की दुधाची पिशवी केळं पण भेटायची बरं का. अंडी पण भेटायची आमच्या वेळेला बरं का. भात पण खाल्लाय बरं का शाळेतला. काय लागा ते सुकडीचं लाडू आणि आई बाप पोराला टाटा बेटा बाय बाय बेटा. आणि आपल्या वेळेला माकड्या तुझा बाय शाळेत जावी जागी शाळेत तिकडे मरत जा शिकायचं कोण. माझ्या इथून मला तुला गाठला परातीत नेऊन मी शाळाची. अरे अरे काय झालं सांग आम्हाला बी सांग आम्ही असतो. एक किस्सा आठवला अरे काय मोनेच किस्सा आठवला. अरे अरे काय झालं. अरे कधी मस्त ना त्याला दुसरी आठवते. गुगल झालं काय. आठवते का तुला आठवते का तुला.
नाही किंवा गुरुजी दप्तर पडलेलं माझं. अयो लोका तसला लागा तसला मारा आपल्याला ग्रुप मध्ये कोणीच काढला नसेल. मास्तरचा मार खाल्ला ती खाल्ला मास्तर बाला घेऊन ये बोलून बाण आकाश शाळा पुढं त्याला कसला झोपला त्याला लोकांनी बारक्यापणी बसणं मारच का चालू आणि मार खाऊन बोबड झाले काय कोणा. अरे मार खाऊन खाऊन एवढं वाढ झालंय त्याला किती जरी मारलं तरी आता लागतच नाही. सगळ्यांचं झालं पण हे तेवढा धुतलेला तांदूळ होता येऊ धुतलेला तांदूळ अरे किती धुतलेला तांदूळ आहे ते मला माहित आहे. वाजा काय माहित रे तुला उगाच काय तर सांगू नको. उगच काय ते सांगू नको. आठवतंय का 14 मिनिट हे वाजा गप असतो का तांब्यात घाल डोक्यात. ए सोन्या तू गप बस. आम्हाला ऐकायचं सोन्या असले ऐकायचंय माझं काय अरे सोन्या वर्गात सगळ्यात हुशार पोरगा सगळ्या पुरी त्याच्या मरत होत्या आणि त्या पुरीच्यात एक पोरगी होती सौदामिनी नावाची. अरे ती साई पण लई बारीक होती नाही सोन्याची ग्रहपाठाची वय मागितली रे ग्रहपाटल्याला आणि त्या वहीत तिने लिहिली चिठ्ठी आणि तिने याला वय तिने काय करावं काय केलं मास्तरला दिली. सौदामिनीच्या आई बाप्पाला दुसऱ्या दिवशी शाळेत बोलून घेतलं. तिसऱ्या दिवशी सौदामिनीने दाखला काढून गावात पळाय आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण सोन्याचा फुल ट्रिपल सौदाच केला. बस बाबा हसून हसून पोटा दुखायला लागलं माझ्या. अरे पण आता ह्यात काय हसायचं आहे. आता ती चिठ्ठी दिलेली मला काय तर मला लय भ्या वाटलं. आता काय करायचं मला काय कळलंच नाही रे म्हणून मी जाऊन दिली डायरेक्ट कदम सराला चिठ्ठी. अच्छा ती सध्या काय करत असेल रे. ती सध्या भांडी घासत असेल धुणत होत असेल लगीन झालं असलं तर माझी एवढी छान पोरं दारात खेळत असतील. सोन्या आता ती जाऊन सगळं तू आपलं उन्हाळा पावसाळा याच्याकडे लक्ष दे. ही बरोबर बोलत असतो. लगा पहिलं मास्तर आपल्या गल्ली जरी आलं तर पळत जायचं आणि अभ्यास करत बसायचं लगा. अरे वजिऱ्या पण त्यावेळेला मास्तराचा धाक होता रे तेवढा. पण आताच्या पोरांनी कुठे मास्तरांचा धाक राहिलाय रे तवा. हे अजिबात नाही. पण त्या पोरांची चुकी नाही ह्या पिक्चरवाल्यांची खरी चुकी आहे. हे पिक्चरवाले काय बी दाखवायला लागले मास्तरनीचं लपडं मास्तरनीचं पोराचं लपडं मग पोरं परत त्यांची टिंगल टवळे करते ते. ही चूक साफ चुकीचं आहे. आणि जे असं दाखवते ना पिक्चर त्यासने घर उचलून आपटला पाहिजे बघ खरोखर. ह्या पोरांनी काय शिकायचं त्यांच्याकडनं काय संस्कार घ्यायचं ती पण महत्वाचं आहे का नाही तेवढं. होय होय पण पहिली शाळेची मजाच वेगळी होती. असंच दिवसभर शाळेच्या आठवणीत रम वाटतंय. टाइमच कळ नाही गेलेलं. शाळेची नुसती आठवणी जर काढल्या तर असं वाटतंय असं कट आपण शाळेला जातो. मग काय तर अरे पहिली आपली शाळा म्हणजे मैदानी खेळ मास्तरचा मार गमती जमती अभ्यास आणि आता शाळा म्हणजे नुसतं गाड्या. सकाळी उठायचं ट्युशनला जायचं परत माघारी येते परत शाळेत जाते परत माघारी येते परत ट्युशनला जाते आणि घरी येऊन परत अभ्यास करून डायरेक्ट झोपते. होईल का सोन्या खरं आहे तुझं. आजकालच्या पोरं शिक्षकांचं आणि पालकांचं अपेक्षाचं वजन लय वाढलंय रे. त्यामुळे पोरं लहान वयातच समजायला लागली. म्हणजे काय त्याला कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या पण त्या क्षेत्रातला त्याला छत्रपती शिवाजी महाराज होऊ द्या. त्या क्षेत्रातला त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम होऊ द्या. त्या क्षेत्राचा त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊ द्या. आणि प्रेक्षक आपणास अजून एक कळकळीची विनंती आहे. तुम्ही तुमच्या मुलांचं बालपण राहून घेऊ नका. धन्यवाद. धन्यवाद.